श्री स्वामी समर्थ। अष्टविनायक यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील 8 प्रमुख गणपती मंदिरांची एक धार्मिक यात्रा आहे, जी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते। या यात्रेत 5व्या क्रमांकावर असलेले गणपती मंदिर आहे थेऊर येथील चिंतामणी गणपती। हे मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित असून त्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे। या लेखात आपण चिंतामणी गणपतीचे महत्त्व, इतिहास, मंदिराची रचना तसेच भक्तांच्या जीवनातील याचे स्थान याविषयी सविस्तर माहिती घेऊ। थेऊर हे पुणे जिल्ह्यातील हडपसरच्या जवळ असलेले एक लहानसे गाव आहे। पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेले थेऊर मुळा मुठा नदीच्या काठावर वसलेले आहे। हे गाव प्रामुख्याने चिंतामणी गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात असलेले हे गाव भक्तांसाठी एक शांतता आणि भक्तिभावाने भरलेले स्थान आहे। चिंतामणी गणपतीच्या मंदिराशी संबंधित एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे। कथा सांगते की महर्षी कपिल हे येथे तपश्चर्या करत होते। तेथे राजा अभिजित आणि राणी गुणवतीचा मुलगा राजकुमार गुणा आला आणि त्यांना त्रास देऊ लागला। कपिल ऋषींनी त्याला आपल्या बुद्धीने शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राजकुमाराच्या लोभी स्वभावामुळे तो त्यांचा चिंतामणी नावाचा रत्नमणी काढून घेऊन गेला। महर्षी कपिल गणपतीची उपासना करू लागले आणि गणपतीच्या कृपेने त्यांनी रत्न पुन्हा प्राप्त केले। भगवान गणेशाने त्यांना रत्न दिले आणि त्यांच्या रूपात येथे स्थिर झाले। तेव्हापासून गणपतीचे नाव चिंतामणी पडले, कारण ते भक्तांची चिंता दूर करणारे देव मानले गेले। चिंतामणी गणपती मंदिराचे इतिहास अत्यंत प्राचीन आहे। असे मानले जाते की हे मंदिर गणपतीच्या 8 प्रमुख स्थानांपैकी एक आहे आणि त्याचा उल्लेख अनेक पुरातन शास्त्रांमध्ये आढळतो। मंदिराच्या वर्तमान स्वरूपाचा पुनरुज्जीवन पेशवे काळात करण्यात आले। श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले आणि मंदिराचे भव्य रूप निर्माण केले। माधवराव पेशवे स्वतः या मंदिरात नियमित येऊन गणपतीची पूजा करत असत। चिंतामणी गणपती मंदिर हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे। हे मंदिर एक साधे परंतु भव्य मंदिर आहे, ज्याच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती विराजमान आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंतचे रस्ते आणि स्तंभ अत्यंत सुंदर आहेत। मंदिराचा मंडप मोठा आणि प्रशस्त आहे, जिथे भक्त एका वेळी गणपतीचे दर्शन घेऊ शकतात। मंदिराच्या परिसरात सुंदर निसर्ग दृश्य आहे, जेथे मुळा मुठा नदीचा किनारा आणि हिरवीगार झाडे मंदिराला भक्तांसाठी एक भक्तिमय वातावरण तयार करतात। हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे। युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळेच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या। त्यातील एक महडी येथे तर दुसरी थेऊरला आहे। चिंतामणी गणपतीची मूर्ती अत्यंत खास आहे। मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून ती खूपच सुंदर आहे। डोळ्यात लाल मणी आणि हिरे असलेली मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे। डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे। दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत। गणपतीच्या डोक्यावर एक सुंदर मुकुट आहे आणि त्याच्या 4ही हातात विविध अस्त्र शस्त्र दिसतात। गणपतीच्या मांडीवर चिंतामणी रत्नाचे प्रतीक आहे, जे त्यांच्या नावाचा अर्थ स्पष्ट करते। मूर्तीच्या शेजारी रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या दोन्ही शक्ती देवींच्या रूपात उपस्थित आहेत। या गणपतीला चिंतामणी म्हणून ओळखले जाते, कारण तो भक्तांच्या सर्व चिंता दूर करतो। चिंतामणी मंदिरात विविध धार्मिक विधी दररोज भक्तांसाठी आयोजित केल्या जातात। रोज सकाळी आणि संध्याकाळी विशेष आरती केली जाते। गणेशोत्सव हा सर्वात प्रमुख उत्सव आहे, ज्यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते। या उत्सवात मंदिरात विशेष पूजा, होम आणि आरत्या होतात। याशिवाय माघ महिन्यात गणेश जयंती देखील भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते। या काळात मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते। चिंतामणी गणपती हे भक्तांसाठी चिंतामुक्तीचे देव मानले जातात। असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने या गणपतीची पूजा करतो, त्याच्या सर्व चिंता आणि त्रास दूर होतात। या गणपतीला विशेषतः चिंता आणि ताणतणाव दूर करण्यासाठी उपासले जाते। विद्यार्थी, व्यावसायिक आणि घरगुती समस्या असलेल्या लोकांना या गणपतीच्या दर्शनाने
शांती आणि समाधान मिळते। चिंतामणी गणपती मंदिराला वर्षभर कोणत्याही वेळेला भेट देता येते, परंतु गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या काळात मंदिरात भक्तांची विशेष गर्दी असते। या काळात मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते। पावसाळ्याच्या काळात थेऊरचे परिसर हिरवागार असतो आणि मंदिराच्या आसपासचा निसर्ग अत्यंत सुंदर असतो। या काळात मंदिराला भेट देणे हा भक्तांसाठी एक वेगळाच अनुभव असतो। थेऊर हे गाव पुण्याच्या जवळ असल्यामुळे येथून अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देता येते। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, हडपसरचे सासवड आणि नारायणपूर येथील नरसिंह मंदिर यांसारखी ठिकाणे थेऊरच्या जवळ आहेत, ज्यांना भक्त दर्शन घेण्यासाठी आवर्जून भेट देतात। अष्टविनायक यात्रेत चिंतामणी गणपती हे 5व्या क्रमांकाचे गणपती आहेत। मोरगावच्या मोरेश्वर, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक, पालीच्या बल्लाळेश्वर आणि महडच्या वरदविनायक गणपतीच्या दर्शनानंतर भक्त थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतात। या मंदिरात भक्तांना मानसिक शांती आणि समाधानी भावना प्राप्त होते। थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे मंदिर अष्टविनायक यात्रेत 5व्या क्रमांकाचे स्थान आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। हे मंदिर शांततेचे प्रतीक आहे आणि येथे आलेल्या भक्तांच्या सर्व चिंतांचा नाश होतो असे मानले जाते। चिंतामणी गणपतीच्या दर्शनाने भक्तांना मानसिक समाधान, शांती आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते। तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका। धन्यवाद।